म्हणजे तर आम्ही चालतच लातूरला चालत जायचं. चालतच इथून द्यायचं. तिथं हातानं भाकरी करायचं. मॅट्रिक पर्यंत आपण हातानं भाकरी केली तर तिथं पहिलं चुलीवर, नंतर स्टोव घेतला. म्हणजे लातूरमध्ये पण चुलीवर? हो, लातूरला चुलीवरच स्वयंपाक करत होतो आम्ही 8वीला. 8वीला ना. परभणीची गाडी, पूर्ण गाडी होती, त्या गाडीत बसलो. तिथं उतरलो. झुमझुम पाऊस चालू होता. मग अंगावरले कपडे सगळे भिजले. दुसरा तर ड्रेस नव्हता घालायला. 1970ला मी BSc ॲग्रीला ॲडमिशन घेतलं. त्यावेळेस आपण ते नाद दिला सोडून. नकोच, आपल्या नशिबात नसेल. नाहीतर PSI झाले असते. PSI झाला असतो, पण पुढे प्रमोशन होत. तुम्ही कॉलेजमध्ये इकडे सोयरी जमली. इकडे सोयरी जमली. हा, वापस आलो 10/10/1974. हो. रुजू पहिला जॉब आणि पोझिशन सुपरवायझर. आता सध्या मी मांजरा साखर कारखान्याला संचालक म्हणून आहे. तर बोकणगावचं नाव जे ओळखलं जाते जिल्ह्यामध्ये ते 2-3 नावांनी, तर निलंगा आणि त्याचा परिसर असं एकही गाव नाही जिथं दाताळ आडनाव किंवा धनराज दाताळ माहिती नाही. हॅलो मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. लास्ट व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, तर त्याच्यावरच आता नवीन एक सिरीज घेऊन येतोय की जी की प्रेरणादायी असणार आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी किंवा नवीन युवकांसाठी, होतकरू तरुणांसाठी. आपल्या मातीतील, आपल्या भूमीतील व्यक्ती जी की सक्सेस आहे, त्याचा आपल्याला जास्त रिलेवंट होतं की त्याचं प्रेरणा आपण घेऊन काहीतरी करण्यासाठी. मोटिवेशनल भाषण किंवा मोटिवेशनल व्यक्तिमत्व, मोटिवेशनल पुस्तकं वाचण्याची काही इतकी गरज नाही. जर आपण आपल्यातल्याच माणसाचं अनुकरण केलं किंवा त्यांचे चांगले गुण घेतले तर सर्वांच्या लक्षात आलंच आहे की मुलाखत कुणाची आहे. ज्यांचा लहान बाळापासून वयोवृद्धापर्यंत ज्यांचा संपर्क आहे, शिक्षण, जॉब, राजकारण, समाजकारण, प्रत्येक क्षेत्रातला अनुभव आणि वावर आहे, असं प्रेरणादायी आपल्या गावातलं व्यक्तिमत्व धनराज दाताळ म्हणजेच आपले तात्या. तर आपण आज तात्याची मुलाखत घेणार आहे. तात्या, तुमचा जीवन प्रवास थोडक्यात जे की प्रेरणादायी आहे येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी. तर आपण चालू करायचे तुमच्या जन्मापासून. माझा जन्म झाला 1951ला. त्याच्यावरच आपण खरं आहे समजायचं. हो. शाळेत गेल्यानंतर त्यानं म्हणलं, तुमचं आता 1951ला बसतंय तुमचं, पहिलीला जाता येतं तुम्हाला. त्यावेळेस मग त्याने लावलेली तारीख ती आज आपण खरी मानायची. पण 1 वर्ष इकडं तिकडं, हो, इतका काही फरक हो, नसणार. बरोबर. खरी मानायची तारीख ती आपण. 1951, 13/6/1951. मग आज वय वर्ष होत आहे. आता 73. त्याच्यानंतर पहिली शाळा तुमची की पहिलीला? जिल्हा परिषद शाळा बोकणगाव. पहिलीला ऍडमिशन बोकणगावच्या शाळेत. बोकणगाव. तर शाळा कितवीपर्यंत त्यावेळेस होती आपली? त्यावेळेस 5वी. 5वी पर्यंत होती. पुन्हा लगेच 7वी झाली मी निघेपर्यंत. हा, मी पण ऍडमिशन घेते वेळेस 5वी पर्यंत होती. 5वी पर्यंत होते. तर तुम्ही 5वी पर्यंत 7वी पर्यंत झाली. हो. शाळा होती मंदिराच्या समोर आपल्या. आता जे सभागृह आहे आपलं नवीन, ती शाळेची जागा. ही इकडची शाळा नंतर झाली. तर मग 7वी पर्यंत शिक्षण गावात झाले. गावात झालं. तर त्यावेळेस संख्या काय असायची म्हणजे शाळेतल्या विद्यार्थ्यांची? शाळेतल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्तीत जास्त 50. म्हणजे शाळेकडचा कल कमी. तर तुमच्या बॅचचे कोण आठवणारे किंवा? माझा मित्र आणि भाऊ नामदेव दाताळ. नामदेव तात्या तुमचे क्लासमेट आणि बंधू पण? पहिलीपासून मॅट्रिक पर्यंत सोबत. मग 7वी नंतर पुढची शाळा? 7वी नंतर आम्ही गेलो देशकेंद्र विद्यालय लातूर. देशी केंद्र लातूरला. तर मग गावातून लातूरला पाठवण्याचं प्रमाण? गावातून लातूरला पण बोटावर मोजणे आहेत की. गावातले काही जण? 3-4 जण होतो. 3-4 जण. शिंदे, मी, नामदेव दाताळ आणि नागेश शिंदे पूर्वी होते.
आमच्या ते अगोदर तुम्हाला सिनियर आहे, सिनियर आहेत ते आम्हाला. नागेश शिंदे. ते आमच्या पूर्वी होते ते. हो. बोकणगावातून आम्ही तिघं चौघच गेलो लातूरला. बाकी सगळ्याची शाळा पुन्हा बंद झाल्या. म्हणजे शाळा कुणाची 5वी पर्यंत, कुणाची 7वी पर्यंत बंद. तर ज्यांना म्हणजे संधी भेटली लातूरला जाण्याची ते खूप मोजकी. मोजकी बोटावर मोजणे इतकेच. हो. तर मग लातूरचं आपलं कनेक्टिव्हिटी, जाण्याचं ट्रान्सपोर्टेशन, लातूरला जायला म्हणजे तर आम्ही चालतच. लातूरला चालत हो, जायचं. चालतच. दुसरं काही मार्गच नव्हता. नंतर मला वाटतं इकडं चालत जायचं झालं तर ममदापूर. म्हणजे हे तिथून पूल, ST. आता जे मांजरा नाही, नदीवर नाही, पूल नाही, आहेत काहीच ते कुठला पूल होता पहिला? कुठला भातांगळी. भातांगळीचा पहिला पूल आहे. भातखेडा भातांगळी. भातखेडा हे बाकीचे पूल नव्हते. नव्हते नव्हते. आणि चालत जायचं, लातूरला तर जायचं तर चालत. चालत चालत म्हणजे 8वीचा विद्यार्थी चालत चालत जाणार. हो, राहायची सोय लातूरमध्येच. लातूरला 8 दिवसाला यायचं. 8 दिवस 15 सगळा दिवस. पसारा घेऊन जायचं, पुन्हा खायचं प्यायचं, हातानं स्वयंपाक करायचा, जेवण करायचं, शाळेला जायचं. आणि तुला सांगतो, शाळेला आम्ही जात होतो म्हणजे हातानं स्वयंपाक करायचा, जेवण करायचं, भाकरी आणि डाळ, दुसरं काही काही नव्हतं त्यावेळेला. म्हणजे 8वीला स्वतः स्वयंपाक करायचा हो हो 8वी आणि 9वी, लातूरला पण 8वीला चालत जायचं, 10वी. ही परिस्थिती. आणि आता तुम्हाला पाठवले लातूरला, म्हणजे कुणाचं तरी शिक्षणाच्या बाबतीत माहिती असणार की शिक्षण महत्वाचं आहे, त्याचं महत्व आहे, म्हणून तुम्हाला पाठवलं. तर त्याचं थोडं बॅकग्राऊंड मागलचं. आमचं कसं आहे, मूळ म्हणजे आमच्या थोडा आईला छंद होता आणि आमचे भाऊ शिकले नाहीत, थोरले. त्यांची इच्छा होती थोरल्यापासून शिकवावं, पण तो शिकले नाहीत त्यांनी. मला आईनं आग्रह केला, भावाने पण सांगितलं, तुम्ही जावा आता मॅट्रिकपर्यंत तुम्ही शिका, पुढचं हरी पुढे. मग आम्ही लातूरला गेलो, तिथं एक रूम करून दिली, तिथं राहिलो. आम्हाला रूमला भाडं होतं 10 रुपये फक्त. म्हणजे आता हा विचारण्याचा प्रश्नच नाही की शिक्षणाचं महत्व कुणाला माहिती आहे, म्हणजे यांच्या अगोदरची पिढी अडाणीच पूर्ण. अडाणी होती. पण आमच्या घरात मी शिकलेला. पण त्यातल्या त्यात त्यांना कळलं होतं की शिक्षणाला महत्त्व शिक्षणाला महत्व द्यायला हो. पाहिजे. ही सण कधी झाली त्या? 10वी झाली 69-70ला. 69-70ला तुमची 10वी झाली देशी केंद्रामधून. झालं. मग तिथून पुढं मला प्रेरणा मिळाली आमचे वामनराव दाताळ. ते औरंगाबादला इंजिनिअरिंगला होते. शेषराव दाताळ. असं सुट्ट्याला गावाकडे आल्यावर त्यांनी म्हणले, तुझा रिझल्ट लागला, आता तुला चांगले मार्क पडले, तू ॲग्री कर, ॲग्रीला चांगलं डिमांड आहे. मला काहीच माहिती नव्हतं ना, ते ॲग्री कॉलेज कुठं आहे, काय, काहीच माहिती ते नव्हतं. किती वर्षांनी तुम्हाला सिनियर? 4 वर्षांनी होते सिनियर. म्हणजे मार्गदर्शन घरच्यांनी करावं अशी परिस्थिती नव्हती, त्यांनी पाठवलं हेच खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी सांगितले, तिथं आहे कॉलेज, हा, तिथं बघ जमतंय का. लातूरला पाठवलं. आता तिथून पुढचं तुम्ही मार्गदर्शन कसं घ्यायचं, शिक्षण कसं इच्छा घ्यायचं. अशी होती, लातूरात एक पॉलिटेक्निक कॉलेज निघालतं, हा. तिथं पॉलिटेक्निक करावं. हम्म. 2-3 वर्षाचा कोर्स करून आपलं तिथं नोकरी करता येते म्हणून आम्ही शाळेत गुरुजीला विचारलं, उच्च गुरुजी म्हणून होते, उच्च गुरुजीला विचारलं, गुरुजी आता काय करू मी, तर तुला मार्क चांगले येतं, तू पॉलिटेक्निक कर, नसलं तर मग परभणीला जा. मला ती हुशार विद्यार्थी असल्यामुळे मला तिथून सर्टिफिकेट 3 झालते, TC 3 झालते. कशासाठी? की 11वी-12वी करावी तिथं शाळा निघाली. हा. 11वी-12वी बसवेश्वर महाविद्यालय म्हणून तिथं निघालं आमच्या वेळेसच. म्हणजे देशी केंद्राचे वरचे वर्ग वरची वर तुम्ही 10वी असला असते वेळेस निघाले. मग त्यांनी काय केले, असला एवढा विद्यार्थी हुशार पाठवून आपण येतो तुला सायन्सला ॲडमिशन देता, असं कर तसं कर म्हणले. उच्च सरला माझे क्लास टीचर होते ते, मग त्यांना जाऊन बोललो मी, सर मला असं असं करायचं आहे, मला ॲग्री व्हायचं, BSc ॲग्री करणार आहे मी. तर मग हेडमास्टरकडे गेलो आम्ही दोघं. त्यांनी सांगितले, पोरगं तिकडे जातो म्हणाले, जाऊ द्या, नाही झालं तर आपलाच विद्यार्थी 100% इथे येणार आहे. तिथं जर नाही झालं त्याचं ॲडमिशनची प्रोसेस नाही झाली तर आपल्याकडेच येणार आहे तिथे, मी गॅरंटी घेतो म्हणल्यावर मग मला सर्टिफिकेट ते TC मिळाली. मग मी घेऊन गेलो परभणीला. जाते वेळेस आम्हाला ते परभणी कोणकडे माहीतच नव्हतं, आम्ही लातूर सोडून कुठलाच भाग बघितलेला नव्हता. लातूर रोडला गेलो, गावात आलो पहिल्या प्रथम.
हा वापस गावात आलो. मग आईला म्हणलं असं असं, वडिलाला भावाला, मग असं असं परभणीला जावं म्हणला. घरी म्हणले की बाबा आपली परिस्थिती नाही, तेवढ्या लांब कसं जावं शिकायला, तेवढं पुरवठा होतो का नाही की. मग असं करा म्हणले. ते एक पाहुण्याचं पोरगा आहे हडगाव उमरग्याला, लोभे म्हणून, त्याच्याकडे जाऊन या कसं आहे काय, कॉलेज कुठं राहते, किती वर्षाचा कोर्स आहे वगैरे वगैरे बघून त्यांनी या. आज ऍडमिशन घेतलेलं हां, त्यानं पूर्वी ॲडमिशन झालेलं होतं तिथं. सेकंड इयरला असते. हां, मग ते गेलो त्याच्याकडे उमरग्याला. तिथं भेटलो मी आणि आमचे भाऊ, गेलो 2 जण. तिथं बोललो त्याला, त्यानं सांगितलं. मग असं असं लातूर रोडून बसावं लागते, परळीला उतरावं लागते, परळीहून पुन्हा दुसरी गाडी पकडावं लागते ट्रेन, मग परभणीला जावं लागते. मग ती मी एकटाच निघालो घरून. हा एकटा निघालो, लातूर रोडला गेलो, तिथून बसलो. परळीचं तिकीट काढलं, ₹1.5 तिकीट होतं त्यावेळेला परळीला. ते परळीला गेलो, परळीहून उतरलो, पुन्हा परभणीची गाडी, पूर्णा गाडी होती, त्या गाडीत बसलो. तिथं उतरलो, झुमझुम पाऊस चालू होता. मग अंगावरले कपडे सगळे भिजले. दुसरा तर ड्रेस नव्हता घालायला. आता काय करावं म्हणलं, तसंच गेलो कॉलेजमध्ये गेलो. ते मंदिर असल्यासारखं कॉलेज, तिथं काय आपण काही बघितलेलं नव्हतं, काय नाही तसलं कॉलेज. तिथं बघितलं, मोठी उलट घंटा बांधलेली तिथं शाळेच्या समोर, त्या कॉलेजच्या. ते बघितलं, हे मंदिरच आहे म्हणलं. ते चप्पल काढावं का कसं बाबा, इथं म्हणलं घाण झाली ती चप्पल बापरे, इथं कातडीची चप्पल आपल्या पायात. आता काय करावं, काय तर का चप्पल काढून जावं लागतं का काय. किंवा थोडा वेळ थांबलो, दुसरे कस करू बघितलो, चप्पल लिहून गेले, आले बघितले. मग आपण बी जावं म्हणलं, चप्पल लिहून तसंच गेलो. मग तिथं दुसरे फॉर्म भरू लागले ते. त्यांना म्हणलं मला असं एक फॉर्म पाहिजे हो म्हणलं. मग ते गेलो तिथं, त्यांनी म्हणले हो का इथं जावा, इथं फॉर्म घ्या म्हणले. मग तिथे एक क्लार्क होता, त्या क्लार्कहून फॉर्म घेतला, फॉर्म भरा म्हणले त्यांनी. म्हणलं मला काही जमत नाही हो, नवीन आहे मी, भरून द्या की. म्हणते ते सिनियर भरू लागले त्याचे फॉर्म. त्या सिनियरकडून फॉर्म भरून घेतला, फॉर्म दिला. आणि मग कुंजविहारी म्हणून परभणीला स्टँडवर तिथंच मुक्काम केला. आणि मग दुसऱ्या दिवशी ट्रेननं वापस गावाकडे आलो. ही गोष्ट आहे 1970ची. 1970ला मी BSc ॲग्रीला ॲडमिशन घेतलं. नंतर बऱ्याच दिवसानं माझा एक 15-20 दिवस महिन्यानं नंबर लागला तिथं. BSc ॲग्रीला तुमचा नंबर लागला म्हणून. त्यावेळेस काही नव्हते, पत्र आलं, लेटर. पोस्टाने पत्र आल्यावर गेलो तिथं. मग ॲडमिशन घेतलं. मग आता कसं करायचं, राहायला म्हणल्यावर मग हॉस्टेल आहे तिथं म्हणले. मग हॉस्टेलला अर्ज केला, तिथं हॉस्टेल मिळालं, हॉस्टेलवर राहिलो. BSc ॲग्री झालो. म्हणजे BScचा पहिला वर्ष झाला. ते सगळं इंग्लिश मिडियम होतं. आपण खेड्यातून गेलेलं काही लक्षात येईना झालं ती तेवढी इंग्लिश. काय करावं का नाही. कधी कधी वाटायचं गावाकडं सोडून द्यावं. ते ट्रायमेस्टर सिस्टम होतं. 3 महिन्याला परीक्षा व्हायची, 3 महिन्याला फायनल परीक्षा. त्यावेळेस ट्रायमेस्टर सिस्टम झाली. पहिल्या कळेपर्यंत पहिली परीक्षा आली बी. परीक्षा दिली, सगळे झाले. 1-2 विषय राहिले. पुन्हा ती विषय काढण्याच्या नादात सेकंड ट्रायमेस्टरचे 1-2 राहिले. 4 विषय राहिले माझे. 4 विषय राहिल्यावर आता काय करावं म्हणलं. आता गावाकडे आलो. इथं घरी सांगावं नापास झालो म्हणून तर अवघड आहे म्हणलं. काय बघूया म्हणलं. गावाकडे आलो. गावाकडे म्हणले दुष्काळ पडला पुन्हा 72ला, 71-72ला दुष्काळ होता. काहीच पिकलं नाही. तुम्ही ॲग्रिकल्चरला होते तेव्हा दुष्काळ होता. काहीच पिकलं नाही. घरी म्हणले, भाऊ म्हणले आता कसं पैसे द्यायला बाबा तुला, पैसे जायला नाहीत. मग आमची आई म्हणले आता एवढं घातलं त्याला तर काढावं लागते, फायनल करा, काय तर करा. मग म्हणल्यावर तसं प्रयत्न करून काय तर घालावंच लागतं याला. म्हणल्यावर आईचा जास्त आग्रह होता, यानं शिकलाच पाहिजे म्हणून. बंधूनं म्हणले काय करावं बाबा, त्याला घालणं भाग आहे म्हणले. की माझ्याही मनात थोडं रोखरोख होतं, जावं जाऊन. कधी कधी वाटायचं गेलं तर बरं आहे, कधी कधी वाटायचं आपण पासच होणार नाही, एवढे पैसे खर्च करून काय करावं. ते स्वतःला माहिती. मलाच माहिती तेवढं. सांगणार कशी, सांगायची परिस्थिती नाही. सांगितलं तर आम्हाला त्यातलं काही माहित नाही. ती तू बघणं, पाठवायचं आमचं काम. मग काय तर करावं म्हणून गेलो ॲडमिशनला.
त्याच वर्षी आमच्या भाऊच्या काय लक्षात आलं की आता ह्याचं लग्न करावं म्हणले. कॉलेजला सेकंड इयरला असते, फर्स्ट इयर फर्स्ट परीक्षा दिली इयरलाच परीक्षा दिली. की लग्न. हा त्यांच्या डोक्यात आलं ह्याचं काहीतरी घ्यावं हुंडा, त्याच्यावर शिकवावं असं हा हा हे झालं. परंतु ते लग्न मलाच परीक्षा चालू असतानाच येऊन सांगितले की ते परीक्षा झाल्या हम्म की मला येऊन सांगितले की तुम्ही गावाकडे कधी येणार आहात, तर ह्या तारखेला माझी संपत्ती आहे, येतो गावाकडं. हम्म मग म्हणले तुमचं सुरीक जमले म्हणले. अरे असं कसं म्हणलं, सुरीक कसं जमले? काय नाही, नामदेवला ते घेऊन गेलतो, हम्म बघून आलो म्हणले. दोघं जाऊन मोहन भाऊ, नामदेव वगैरे वगैरे जाऊन बघून आलो. मुलगी चांगली आहे. तुम्ही कॉलेजमध्ये इकडे सोयरी जमली. इकडं सोयरी जमली. हा वापस आलो, ती लग्नाची तयारी झाली, लग्न लागलं. मग पुन्हा काय करा बाबा आता म्हणलं, तर हे म्हणले मला दुःख होतं, पास होता का नाही की या निमित्तानं बरं आहे म्हणलं, घरी बसायला येते तुम्ही आपल्याला. दुविधा मनस्थितीत. हा, पास होईना झाल्यावर बरं आहे बाबा, आता हे लग्न झालं म्हणून घरी बसलं म्हणतात काय का असणार. एक एक मन म्हणलं तर आनंद झाला. कारण झालं. एक कारण सापडलं आपल्याला. एक म्हणत होतो तू शिकलंच पाहिजे. आमच्या घरच्याला विचारलो, असं असं लग्न झाल्यावर मंडळी आली, मंडळीला विचारलं आता मी शिकू का कसं म्हणलं. नाही नाही जावं लागतं म्हणले. मग तुझं कसं? माझ मी बघते म्हणले, माझ काही अडचण नाही, तुम्ही शिका. तिने सांगितले, आई सांगितली. मग भावाला म्हणलो काय हरकत नाही, मी जातो गडे आता म्हणलं, कॉलेज चालू झाले, जातो. मग ते तिसऱ्या ट्रायमिस्टरला माझे 2 मागचे विषय निघाले आणि 2 राहिले. पण सेकंड इयरला मला ऍडमिशन मिळाली. गॅप पडला नाही. गॅप पडला नाही. 1 वर्षाचा गॅप पडला असतं तर 100% कॉलेज सुटलं असतं. हो, परंतु ते गॅप काही पडला नाही. मी पास झालो म्हणून 2 विषय राहिले. तिकीट त्यावेळेस होती, दिली परवानगी, राहिलो तिथं. असं करीत आमचा खर्च किती महिन्याला म्हणलं तर नाही. आता आपण त्याच्यात तुमचं म्हणजे पहिलीपासून ऍग्रिकल्चर कम्प्लीट पर्यंत आलो, होय. पण इतकं सोपं नाही ते. नाही. तर आता आपण परत येऊ पहिलीला. की 1ली ते 7वी म्हणजे वही, पेन, दप्तर असा प्रकार होता की पाटी होती, पेन्सिल. हा पाटी पेन्सिल होती 1ली 2रीला. 3रीला मला वाटतं 1 पुस्तक 1 वही, हा एवढंच होतं. पुन्हा 5वीला मात्र 2-4 पुस्तकं होते, इतिहास, भूगोल, मराठी, इंग्रजी. 5वीला इंग्रजी आली. 5वीला मग मी खरं तर शेळ्या राखत शिकलेला माणूस आहे. म्हणजे 7वी फुल टाइम नव्हती. मी काय करायचे, कधी शाळेला जायचं, कधी शेळ्या घेऊन जायचं, असं करायचं. मुरलीधर मरगडजेळी म्हणून एक होता गावकरी, असंच शेळ्या चारलेल्यावर आले तिथं. आपण गावाला लागून शेत आहे म्हणून तिथं आले. त्यांनी म्हणले शाळेला जाऊ म्हणले. म्हणलं कशा शाळा काय आता होत नाही काय घेऊन. मी बी तसंच करतो की म्हणले, शाळा चारायचं 1-2 घंटे, शेळ्या चारायचं 1-2 घंटे, शाळेला जायचं म्हणले. मग गेलो. तुला एक गोष्ट सांगतो, मी 3रीला असताना पहिलीला गेलो. पहिलीला गेल्यानंतर एक धडा होता आम्हाला, ते महात्मा गांधीचा कोणाचा धडा होता, महात्मा गांधीचाच होता. 2रा धडा. पहिली कविता होती, 2रा महात्मा गांधीचा धडा होता. त्या धड्यात असं ते गांधींनी मोठे घर सोडले असं काहीतरी होतं. ते मोठा वाडा सोडला म्हणला मी. ते म्हणजे मुखदगत केलता ते पाठ. लिहायला यायचं का वाचायला यायचं पहिलीला. ते असं म्हणल्यावर ते हसले विद्यार्थी. हसल्यावर माझ्या डोक्यात बसलं व्हायला, मला हसले म्हणून न्यूनगंड झाला. मी असं डोक्यात घेतलं की आता याला दाखवायचंच. मला पहिल्या वर्षापासून 2रीला जी माझा पहिला नंबर आला तेव्हापासून मॅट्रिक पर्यंत माझा पहिलाच नंबर राहिला. वर्गात पहिला. जिद्दच धरली तिथून की आता हे हसली म्हणल्यावर आपल्याला अभ्यास करावा लागते. 7वी पर्यंत तर प्रश्नच नाही. मीच वर्गात पहिला यायचं. नामदेव 2रा. आणि ती वच्छला दाताळ म्हणून एक बाबाराव दाताळाची नात होती, ती 3रा. मुक्ताबाई शिंदेची खोंडाची म्हणते तिला, ती 2-3 होत्या. ती माझ्या मागमाग होत्याच असं अभ्यास. मग 7वी पर्यंत ठीक आहे की घर, शेत, शाळा जसं आहे तसं चाललं. आता लातूरला गेलो म्हणल्यावर गोष्टी सगळ्या पाहिजे. तर मग
8वी 9वी 10वीला ड्रेस किती असायचे अरे तात्या? बापरे, ते बरं केलं असतं ड्रेसचं विचारलं असते. आम्हाला त्यावेळेस खाकी चड्डी हम्म. आणि पांढरा शर्ट शाळेचा ड्रेस होता. हा. मग देशी केंद्राला पण? देशी केंद्र हा. चड्डी मला 8वी 9वी चड्डी होती. हा. पुन्हा मॅट्रिकला पॅन्टचा ड्रेस आला. हा. ती एक पॅन्ट घेतली आणि एक शर्ट. हा. एक पॅन्ट आणि एक शर्ट, त्याच्यावरच आमची मॅट्रिक झाली. हम्म. त्याच ड्रेसवर पॅन्ट म्हणायची तेवढीच घालायची, शाळेला जाताना काढून आणून ठेवायचं. शनिवारी धुवायचं, रविवारी इस्त्री करायची, त्याला तांब्यात कोळसा टाकून हम्म. इस्त्री करायची आणि तीच घालून जायची. एकच ड्रेस. लग्नात एक ड्रेस आला पुन्हा. माझं लग्न झालं 1971ला. ही ॲग्रिकल्चर फर्स्ट इयर झाल्यावर एक्झाम दिल्यावरची गोष्ट आहे. तोपर्यंत एकच ड्रेस. एकच ड्रेस, फुल पॅन्ट म्हणायची तेवढीच. आणि आपण हे होत्या आता तिथं 8वीला जेव्हा गेलो तुम्ही तात्या, 8वीला तेव्हा चड्ड्याच होत्या. तुम्ही गावातून गेलेले विद्यार्थी, गावातून, हो. काही शहरातले असणार. काय शहरात. मग तिथं पण मॅच व्हायला तुम्हाला नाही, वेळ लागला असेल. शाळेला एकच ड्रेस असल्यामुळे तेवढं काही वाटत नव्हतं. सगळे कोणी बाहेर घालत असते सूट पॅन्ट वगैरे, पण हा. शाळेचा ड्रेस असल्यामुळे आम्हाला वेगळं तेवढं पडायचं नाही का? वेगळं वाटायचं नाही. हम्म, हम्म. आणि तिथं गेल्यानंतर थोडं मला वाटायचं आपण गरीब घरचे असं तसं हा, न्यूनगंड. वाटायचं. न्यूनगंड व्हायचं. खेड्यातून आलो, हा. आपली भाषा शुद्ध राहायची नाही. हा. काही लोकांच्या भाषा शुद्ध, परंतु देशी केंद्र अशी शाळा होती हम्म. की तिथं बरेचसे विद्यार्थी बाहेरूनच आलेले होते, बरं बरं. त्याच्या खेड्यातून. शाळेचं प्रमाणच कमी तेव्हा. हा, शाळेचं प्रमाण तेव्हा कमी. मिक्स जास्त असणार. आमच्या वर्गातच विद्यार्थी होतो आम्ही, फक्त 29 29. विद्यार्थी. हम्म. आणि पुन्हा मॅट्रिकला 2 वर्ग झाले, ब आणि ब. हम्म. त्याच्यात 25-30, ह्याच्यात 25-30, 60 विद्यार्थ्याचे 2 वर्ग, हा. एवढेच राहायचे. हम्म. शाळा कमी शिक्षण होतं. हम्म. ते 2 ड्रेसच मला मॅट्रिकला, तिथून एक ड्रेस. आणि पुन्हा लग्न झालं माझं 70ला, तिकडे गेलो, तिथे बी खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्टच होता. तिकडे बी ॲग्रीला बी ॲग्रिकल्चर. तिथे एक पॅन्ट शर्ट शिवला. पण आता त्याच्या 8वी 9वी 10वीला की गावाकडं काय गोष्टी मागायला पाहिजे ह्याची समज त्याच वयात आलेली. होय. कारण गावाकडची परिस्थिती माहीत, तिथली अडचण पण माहीत, गावाकडची पण माहीत. आम्ही काही गोष्टी काय मागतच नव्हतो घरी. हा. आपण भागवायचं म्हणजे काय हे करत नव्हतो आपण, उलाढाल काही करत नव्हतो. परंतु काटकसर करायची. आपल्याला 10 रुपये जर मिळाले महिन्याला, तर त्याच्यात कसं भागल हेच बघायचं. पुढे त्याच्या पुढे खर्च जाऊ द्यायचाच नाही. वाटल्यास काही घ्यायचं नाही, तेल घ्यायचं नाही. इथूनच घरूनच काय ज्वारी पीठ काय दळून इथूनच न्यायचं. ते दळायला भानगडे, तिथं पैसे द्यायचे नाही. इथूनच आई बांधून द्यायच्या. पीठ मीठ कूट सगळं बांधून इथून द्यायचं. तिथं हातानं भाकरी करायचं. मॅट्रिकपर्यंत आपण हातानं भाकरी केली तर तिथं. पहिलं चुलीवर, नंतर स्टोव्ह घेतला. म्हणजे लातूरमध्ये पण चुलीवर? हो, लातूरला चुलीवरच स्वयंपाक करत होतो आम्ही 8वीला. 8वीला. मॅट्रिकला स्टोव्ह घेतला. मॅट्रिकला स्टोव्ह घेऊन त्यावेळेस मला वाटतं स्टोव्ह 15 का 20 रुपयाला का 22 रुपयाला स्टोव्ह मिळाला. राकेलवरला स्टोव्ह. राकेल घ्यायचं, त्याच्यावर भाकरी करायचं. मी, नामदेव दाताळ आणि दिनकर दाताळ एका रूमवर राहत होतो. दिनकर आमच्या पाठीमागून आला. मी इथून त्याला आमच्या रूमवर दिले. घरच्यानं म्हणले ह्याला या आपल्या बरोबर बारका आहे. आम्ही एका रूमवर राहत होतो. मग ॲग्रिकल्चर सेकंड इयर झालं तुमचं 2 वर्षाचा कोर्स? नाही, 4 वर्षाचा. 4 वर्षाचा कोर्स. BSc ॲग्री. पहिल्या वर्षी लग्न झालं? लग्न झालं. 3 वर्ष नंतर शिकलो मी. 3 वर्षानंतर शिकले. मग 3 वर्षानंतर 3 वर्षानंतर सर्टिफिकेट भेटलं ॲग्रिकल्चरचं. युनिव्हर्सिटीसाठी संप झाला, युनिव्हर्सिटी मिळावं म्हणून. ते थोडं लेट झालं. परीक्षा व्हायच्या मार्च एप्रिल मे मध्ये. परीक्षा झाल्या जून जुलै मध्ये. निकाल आला आमचा ऑगस्टमध्ये. निकाल ऑगस्टमध्ये आल्यावर तिथंच जाहिरात आली. आता पुढे तर शिकायला आपल्याला हे म्हणजे स्कोप नव्हताच, दुष्काळच होता. इथपर्यंत शिकलो तेच खूप झालं म्हणायचं की आपण म्हणलं आता काय आपल्याला. काही जणांसाठी 7वी खूप होती, काही जणांना 10वीला स्टॉप झालं. तुम्हाला तिथपर्यंत तरी चान्स भेटला. म्हणलं आपल्याला खूप झालं. म्हणजे एक ॲडव्हर्टाईज आली ती किल्लारी साखर कारखान्याची. तिथं पेपरला आलते. तिथं बघितलं, पेपरला बघितलं की ते
जिथं BSc ॲग्री आहे हा म्हणजे क्वालिफिकेशन हा तेवढ्याला फॉर्म भरून टाकलो सगळे. म्हणजे कारखान्यावर वेगवेगळ्या जागा निघालेल्या जागा निघालत्या. पण क्वालिफिकेशन ॲग्री BSc 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 ॲग्री 5 वर्षाचा अनुभव 2 वर्षाचा अनुभव असं लिहिलेलं होतं. ही 75ची गोष्ट आहे. 74लाच 1974 ची. 74लाच लगेच ऑगस्ट मध्ये जागा निघालत्या. जाहिरात आल्यावर मग जाहिरात दिली. जाहिरात वाचली आणि त्याचं तिथूनच फॉर्म टाकला पोस्टानं. 4 फॉर्म टाकला. 4 वेगवेगळे पाकिट करून टाकले वेगवेगळ्या पोस्टला. वेगवेगळ्या पोस्टला एक वेगळ्या पोस्टला एक असं अर्ज दिले. तिथे गेलो, इंटरव्ह्यूला बोलवलं. मला वाटतं 25 सप्टेंबरला काहीतरी इंटरव्ह्यूला बोलवलं. त्यावेळेस रिझल्ट लागला नव्हता आमचा. ते हे परीक्षा दिले म्हणून एक प्रमाणपत्र घेतलं. आता आपण हे केलतो ना, फॉर्म भरला होता म्हणून BSc ॲग्रीचा एक सर्टिफिकेट घेतलं तिथलं. BSc ॲग्री कॉलेजचा अटेस्टेड सर्टिफिकेट 80 एवढं झालाय परीक्षा दिलाय म्हणून निकाल लागायचा होता. मग ते त्याला जोडूनच दिलतो ते. मग ते घेऊन आलो. इंटरव्ह्यू झाला. इंटरव्ह्यू झाल्यानंतर मला ते एम्प्लॉयमेंटला नाव बी नोंद करायची माहिती नव्हतं. निकालच नव्हता. मग नाव कसं नोंद करायचं. निकाल लागल्यानंतर मला ऑर्डर आली ऑगस्ट सप्टेंबरमध्ये नाही, सप्टेंबरमध्ये इंटरव्ह्यू झाला. नोव्हेंबरमध्ये ऑर्डर आली. त्याने तिथे गेल्यानंतर मला म्हणले तुम्ही या सुपरवायझरच्या पोस्टसाठी फिट आहो हीच द्यायची म्हणजे इंटरव्ह्यू तुम्ही तिथं 4पैकी तुम्ही 4 अर्ज दिला पण तुम्ही सूट होत नाही. तुम्ही सुपरवायझरला सूट होता द्यायचे का इंटरव्ह्यू म्हणले. इंटरव्ह्यूला गेल्यावर काय हरकत नाही द्यायची म्हणलं. तिथे गेलो. इंटरव्ह्यू सुपरवायझरचा दिला. सिलेक्शन झालं. मग ते एम्प्लॉयमेंटचं कार्ड आणा म्हणलं. आम्ही एम्प्लॉयमेंटला नावच नोंद नव्हती. आपल्याला कार्ड कुठून आणायचं. एम्प्लॉयमेंट म्हणजे गव्हर्नमेंटला शिक्षण झाल्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं. जिथं पण ओपनिंग असतील ते तुम्हाला कळवणार. आता ते महत्वाचं वाटत नाही. आता कोण करत नाही एम्प्लॉयमेंटला रजिस्ट्रेशन. त्यावेळेस कंपल्सरी होतं. ते आपल्याला माहिती नव्हतं. मग गेलो उस्मानाबादला. आपल्या शेषराव दाताळाची सासरवाडी होती तिथली. मग त्यांच्या घरी गेलो अगोदर इथं लातूरला. त्यांना म्हणलं असं मला एम्प्लॉयमेंटला नाव नोंदवायचे. म्हणजे जेव्हा आमची सासरे आहेत तिथं म्हणले वहिनी म्हणल्या जेव्हा आमचे पप्पा आहेत तिथं म्हणले. मग त्यांच्या घरी गेलो अगोदर. घरी गेलो त्यांना घेऊन गेलो ते एम्प्लॉयमेंट ऑफिसला. ते नाव नोंदवलं. नाव नोंदवून आलो वापस. त्याचं एक पत्र देते त्यांनी एम्प्लॉयमेंटला नोंद झाली म्हणून. ते पत्र आलं पोस्टानं आलं. ती जोडून पुन्हा गेलो ड्युटीला. मग तिथं ड्युटीला गेल्यावर म्हणले नाही तुमचं शेत नाही म्हणले ते आमच्या शिवारात. आम्ही घ्यायचं असं ठरवलंय म्हणले की निलंगा औसा आणि उमरगा तालुक्यातलेच माणसं घ्यायचं. कार्यक्षेत्रातले माणसं घ्यायचं. तुमचं कार्यक्षेत्रात गाव बसत नाही बोकनगाव. मग शेत असलं तर बघा म्हणले त्या ह्याच्यात त्याचं जोडा. मी म्हणलं शेत आहे पण माझ्या चुलत्याच्या नावानं आहे. काय हरकत नाही ते आणा म्हणले. मग आमचे त्यावेळेस नरसिंग दाताळाच्या बी नावानं शेत नव्हतं. तिकडलं शेत घेतले होते त्यांनी पण शेत नव्हतं त्यांच्या नावानं. केशव दाताळाचं शेत होतं. केशव दाताळाचा 7 बारा जोडला आणि मी रुजू झालो कामावर. तळेगाव केलं त्याला. 74 एंडला तुम्ही रुजू झालो. 74 एंडला 1974 एंडला तुमचा पहिला जॉब चालू झाला. 10/10/10/10ला रुजू झालो मी. 10/10/1974 रुजू पहिला जॉब. आणि पोझिशन सुपरवायझर. BSc ॲग्री करून सुपरवायझर झालं. मग 2-3 वर्ष 4 वर्ष सुपरवायझर म्हणून काम केलं. पुन्हा मला ओव्हरसिअर म्हणून पोस्ट मिळाली. तिथंच बढती मिळाली. पुन्हा मला वाटतं 80-85ला मला ऊस पुरवठा अधिकारी म्हणून मिळाला. तर त्या 1974 ऑक्टोबर पासून 10 ड्युटी चालू झाली. तिथून पुढं तुमची पोझिशन वाढत गेली. तर त्याच्या आधी कारखाना किती वर्ष चालू झाला होता तो? ते पहिलाच वर्ष होता. कारखान्याचा पहिलाच वर्ष होता. तुमचं जॉईनिंगचा झालं होतं. एक गळीत हंगाम झाला होता. मध्ये कारखाना बंद होता ऊस नसल्यामुळं. माझा पहिलाच हंगाम होता तो. 73चा ओपनिंग आहे कारखान्याची. तसं 72च्या एंडची. 72ला एक गळीत हंगाम झाला. 73 बंद होता. झाला.
74ला पुन्हा चालू झाला, तुमची जॉईनिंग होती. मग जास्त काळ कुण्या पोझिशनवर होतो तुम्ही तिथं? मी ओव्हरशिअर म्हणून जास्त काळ होतो. हम्म. नंतर भूकंपात मला शेतकी अधिकारी म्हणून बढती मिळाली. ऊस पुरवठा अधिकारी त्याच्यानं अगोदर मिळाला. हम्म. नंतर मी 1993ला शेतकी अधिकारी झालो. शेतकी अधिकारी झाल्यानंतर 93ला किल्लारीचा भूकंप झाला, किल्लारीचा तेव्हा भूकंप तुम्ही झाला. पुन्हा कारखानाचा 1 वर्ष बंद होता भूकंपाच्या वेळेस भूकंपाच्या वेळी. चालू तेव्हा तुम्ही शेतकी अधिकारी म्हणून मला पोस्ट दिली परत चालू झाल्यावर चालू भूकंपानंतर. भूकंपानंतर. तर या व्हिडिओतून हे सांगायचे मला की तात्याची जेव्हा ती पोस्ट होती तर बोकणगावचं नाव जे ओळखलं जाते जिल्ह्यामध्ये ते 2-3 नावांनी दाताळने ओळखलं जाते. तर निलंगा जिल्हा आणि त्याचा परिसर असं एकही गाव नाही जिथं दाताळ आडनाव किंवा धनराज दाताळ माहिती नाही. ते त्या पोझिशनमुळेच येतात. हो बरोबर आहे. त्याच्या अगोदरच्या जी पोझिशन भेटल्या कार्यक्षेत्रामध्ये माझ्या 3 तालुके होते पूर्वी, हा. औसा, निलंगा आणि उमरगा. त्या 3ही तालुक्यातले मला असं ओळखणार नाही असं एकही प्रत्येक गावातून मला 5-50 माणसं तर 100% ओळखत होते. मी 5-50 माणसाला 100% ओळखत होतो. एवढा म्हणजे त्या काळात आम्ही फेमस होतो. तर जॉब होता, हो. पण काही जणांच्या पोझिशन फक्त कारखान्याचं क्षेत्र, कार्यक्षेत्र, पण तुम्हाला ती कार्य पोझिशन अशी भेटली की ज्यांनी संपर्क वाढला, घरोघर ओळखी होते माझ्या. हा. त्याच्यामुळं संपर्क माझा शेतकऱ्याशी चांगलाच होता. जाणे येणे, बोलणे, त्यांना मार्गदर्शन करणे, हा. ऊसाचं मार्गदर्शन करणे, त्यांचे गरोब्याचे संबंध मी प्रस्थापित केले. प्रत्येक जिथं नोकरीला जाईल तिथं मी सगळं व्यवस्थित हे करायचो. शेतकऱ्याला मार्गदर्शन वगैरे कारखान्याच्या हिताच्या दृष्टीनं, शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीनं सगळंच मार्गदर्शन केल्यामुळं मी जरा तर आता तुमच्या आवडता कर्मचारी मोडत होतो कारखान्यातला. आता तर त्या सर्वात महत्वाचा ऊस तुमच्या आयुष्यातला म्हणजे टप्प्यात आहे तो ऊस आहे. होय. तर ऊस लोकांनी कधी ऍक्सेप्ट केला, म्हणजे हे पीक घेतलं पाहिजे ऊस इथं आपल्या की आधी पीक घ्यायचे नाहीत, आधी दुसरे पीक होतं? काय होतं सुरुवातीला पाणी साधन उपसायचे कमी होते. पाणी होतं पण लाईट आणि मोटर नव्हत्याच. मोटरवर पाणी होतं. आपल्या इथं हे दोंडराम पाटलाची आई देऊबाई पाटलीन म्हणून होत्या. त्यांच्याकडे कधी तर थोडा एकरभर ऊस राहायचा. सगळं मोटवरच होतं त्यांचं. सगळं पूर्वी जेवढ्या बी विहिरी होत्या गावात सगळ्या मोटवरल्या होत्या. नंतर मग थोडे इंजिन आले, नंतर लाईट आल्या. लाईट आल्यापासून मग थोडं वाढत गेलं. म्हणजे पीक माहित होतं ऊस, पण करायला पर्याय नव्हता. नाही, पर्यायच नव्हता. पाणी राहत नव्हतं. उपस तेवढं पाणी देणं, पाईपलाईन नव्हत्या. मग इंजिन आलं, पुन्हा पाईपलाईन आल्या, पुन्हा बंधारा झाला. आपला बंधारा झाल्यापासून आपल्या गावात भरपूर प्रगती झाली. आणि जरी पिकवला तरी ते कारखान्यापर्यंत जायला रोड नव्हता. गुराळ गाळावं लागत होतं ना. गुराळ गाळायला काय त्यावेळेस असे ह्याचे इंजिनचे क्रशर पण नव्हते. बैलावर चालणारे क्रशर होते, जे आपण म्हणजे रसवंतीला बघतो तसे. त्याच टाईपचे बैलानं गाळप व्हायचं. किती होणार गाळप? ते असं थोडंच गाळप व्हायचं. म्हणजे कारखाने झाले, बंधारा आला. विलासराव साहेबांनी बंधारा दिला इथं. त्यावेळेस आपली प्रगती खूप झाली. हा बंधारा नाही, याच्या अगोदरचा कोल्हापूर टाईप जो बंधारा होता, कोल्हापूरकडे होते. नाही, आपला जो पॅटर्न कोल्हापुरी बंधारा होता. कोल्हापुरी बंधारा म्हणायचे. कोल्हापुरी बंधारा होता. तो विलासराव साहेबांनीच दिला होता. पण त्यावेळेस काय होतं, ते नोव्हेंबरमध्ये 15 नोव्हेंबरलाच दारं बंद करायचं असं त्याचं ठरलं होतं. नियमच तसा होता. उपसा त्याच्यानंतर नाही. 15 नोव्हेंबरला दारं बंद करायची, पाणी असू नसू. पाणी असलं तरी बी बंद नसलं तर बंद व्हायचं. ती काय तेवढा सक्सेस नाही. नंतर साहेबाला मंत्रिमंडळात वगैरे घेतल्यानंतर आपल्या गावचे लोक बरेचसे जाऊन भेटून करून साहेबाची विनंती करून ते दुसरा बंधारा मंजूर करून घेतले. ते गेट काढायचा. 12 महिने पाणी थांबते त्या गेटमुळे. बंद चालू करायचं. जास्त आलं पाणी तर सोडून द्यायचं. ऑटोमॅटिक गेट आहे. तेव्हापासून बोरला पाणी, विहिरला पाणी राहिलं. पुन्हा बोरवेल चालू झाले. कारखाने चालू झाले. मांजरा साखर कारखाना आपल्या भागातला, किलारी नंतर मांजरा झाला. तर सर्वात जुना किलारी आपल्या तालुक्यात, लातूर तालुक्यातला जुना कारखाना किलारी.
आणि आपण उस्मानाबादमध्ये असताना डोकी होता, बर. डोकी आणि नंतर किल्लारी झाला. हम्म. त्याच्यानंतर मग मांजरा हे नळेगाव वरचीवर पुन्हा कारखाने भरपूर झाले. हम्म. आता तर म्हणजे आपल्या गावातलं म्हणण्यापेक्षा शिवारात पण कारखाना आहे 50% वर ऊसच आहेत ऊसाचं. प्रत्येक शेतकऱ्याकडे. हम्म. त्याच्यामुळं आणि ऊसाला भाव पण चांगला आहे आपल्या ह्याच्यामध्ये प्रत्येकाच्या जिल्ह्यामध्ये. जीवनात आयुष्यावर त्याचा परिणाम झाला 100% ऊसाच्या झाला. पिकाचा. ऊसामुळं आपली प्रगती झाली. हम्म. ऊसामुळं म्हणजे पाणी आलं, हम्म. पाणी आल्यामुळं ऊस झाले. हम्म. आणि ऊसाला म्हणजे पर्याय कसा झाला, हर एक पीक घ्यायला लागले शेतकरी. हम्म. कधी सोयाबीन तर नव्हतेच, उडीद मूग असले काही ऊस घ्यायचे, शेंगा होत्या पूर्वी. हम्म. वरचेवर भाव पडायला लागले, शाश्वत भाव नव्हता. शेतकऱ्यापाशी आला हम्म. की सगळा भाव पडायचा. हम्म. मग ऊस अशी वस्तू होती की थोडं रोगराई पडली तरी काही कसं निघायचं. मग ती निघत ते शेतकऱ्याला ते प्रगती पटलं त्याचं पटली. की बाबा हे आपल्याला ऊस थोडा गव्हाणा लावला पाहिजे. मग 1 एकरभर 2 एकर असे ऊस लावायला चालू झाले. हो हो. कारखाने चालू झाल्यापासून मात्र मग आता शेतकी अधिकारी म्हणून जे होतो त्या पोझिशनला किती वर्ष होतो? मी जवळजवळ 93, 7 आणि 6 13 वर्ष. 13 वर्ष. म्हणजे 2006 पर्यंत 6 पर्यंत तुम्ही त्याच होतो. त्यामुळे तिथंच होतो किल्लारीलाच. कारखाना तोच, पोझिशन तीच. त्यामुळं खूप संपर्क आणि ह्या क्षेत्रातलं मोठं काम. नंतर तर तुम्ही होतो तेव्हाचं क्षेत्र त्या पोझिशनला आणि नंतरच वाढलेलं क्षेत्र खूप फरक असेल. खूप फरक आहे. त्यावेळेस कारखान्यालाच शेतकऱ्याला म्हणजे जागृत करावं लागत असेल. त्या कसं आहे, कार्यक्षेत्र मोठं होतं किल्लारीचं. ते कार्यक्षेत्र 180 गाव होते, 3 तालुक्याची मिळून. 180 गावात एका विभागाला 6 विभाग होते. एका तालुक्यात 2, एका तालुक्यात 2 असे. त्याच्यामुळे कार्यक्षेत्र मोठं होतं. आणि त्यावेळेस गुराळं व्हायचे, ऊस लोक द्यायचे नाहीत कारखान्याला. आणि कारखाना छोटा होता, क्रशिंग कमी व्हायचं. 1250 त्यावेळेस मोठे कारखाने म्हणतर 2000 कॅपॅसिटीचे, 2500 कॅपॅसिटीचे पश्चिम महाराष्ट्रामध्ये. आपल्याकडे हे 1250चा होता प्लॅन्ट. 1250चा असल्यामुळं आपलं क्रशिंग कमी व्हायचं. कधी तर 2 लाख व्हायचं, जसं 1.5 लाख याच्यातच कारखाना बंद व्हायचा. आणि लोकांचा समज असा झाला की कारखान्यात वजन होतंय का नाही काहीच माहिती विश्वास राहत नव्हता. वरचेवर सगळे कारखान्याचं बघून मग लावायला चालू केले. आणि शाश्वत, तुला सांगत राहिलं, माझं एक शाश्वत पीक म्हणून ऊस निर्माण झाला. त्याच्याकडे शेतकरी वळला. दुसऱ्यावर रोगराई, कापूस लावला, शेंग लावल्या, सगळं झालं, पावसानं जायचं, काहीतरी व्हायचं. पण ऊस असं एक पीक आहे की ती 100% नाही तर नाही, पण 60-70% तर आपल्या शेतकऱ्याच्या पदरात पडतायच. 100% नाही, 60-70% तर पडतंय. त्याचा इतर खर्च त्या ऊसाचा निघून शेतकऱ्याला काहीतरी पदरात पडतंय. त्याचं वर्षभर चालायसारखं निघतंय. त्याच्यामुळे प्रमाण वाढलं लोकांचं. आणि कारखाने झाल्यामुळे बी वाढलं. त्याचा पर्याय झाला, कारखाना घेऊन चालला. गाळायची जर सोय नसली तर मग कसं गाळणार. मग 2006 पर्यंत किती वर्ष सर्व्हिस झालेली आता तुमची? 34 वर्ष. 34 वर्ष. आणि वयाचे मला वाटतं 56 वर्ष. 58 वर्ष मी रिटायर झालो. म्हणजे मी सोडून दिली नोकरी. नोकरी सोडून दिल्यानंतर 2006ला सोडून दिली. 1 वर्ष मारुती महाराजला मला शेतकी अधिकारी म्हणून घेतलं 2009ला. त्याच्यानंतर 10-11ला मी ह्याला होतो नळेगावला 1 वर्ष काम केलं. तिथला एक सीझन झाला. त्याच्यानंतर शेतकी अधिकारी दोन्ही ठिकाणी. आंबुलग्याला 1 वर्ष काम केलं. आंबुलगा परत चालू झाला. आंबुलगा चालू झाल्यावर आंबुलग्याला 1 वर्ष काम केलं. 2011ला 12-13 पुन्हा ह्याला केलो, आपलं मुरुमला किल्लारी चालू केले त्यांनी. किल्लारीला मला पुन्हा शेतकी अधिकारी म्हणून घेतले 12-13. पुन्हा तिथून हे झाल्यावर कारखाना ते परत केला त्यांनी. त्यांचा करार संपला 3 वर्षाचा.
कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होता. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होता. 3 वर्षाचा करार संपल्यावर मग मी आलो गावाकडे आल्यानंतर लातूरला घर होतं. मला साहेबाचा संपर्क होता. साहेबांनी मला रेना कारखान्यावर तज्ज्ञ संचालक म्हणून घेतले. 5 वर्ष मी रेना कारखान्याला तज्ज्ञ संचालक म्हणून काम केलं. 2013 ते 19 ते पुन्हा मला मांजराला संचालक म्हणून इलेक्टेड संचालक म्हणून बढतीच धरायची त्याला. हो, ती नॉमिनेशन होतं, इलेक्शन होतं. पण आम्ही बिनविरोधमध्ये दिलीपराव साहेबांनी बिनविरोधमध्ये आम्हाला तिकडे संचालक म्हणून घेतले. आता सध्याही मी मांजरा साखर कारखान्याला संचालक म्हणून आहे. तर जेवढे आपल्या भागात कारखाने आहेत उस्मानाबाद आणि लातूर जिल्हा, त्या प्रत्येक कारखान्याचा संबंध, कार्यक्षेत्राचा संबंध, साखर क्षेत्रातलं प्रत्येक गोष्ट जवळून पाहिली तुम्ही. जवळून पाहिले. म्हणजे सुरुवातीपासून आजच्या स्टेजला जी आली आहे ती खूप प्रगती झाली आहे शेतकऱ्याची त्या साखर कारखान्यामुळं. आता कसं आहे, काही गोष्टी ज्या कारखान्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित असतं तो कारखाना व्यवस्थित चालतो. परंतु मॅनेजमेंटमध्ये थोडं काही गडबड झाली की ते कारखाना लयाला जातो. कारखान्याच्या पाठीमागे बरेचसे खर्च आहेत. ते खर्च करत करत जर थोडा दुसरा काही इतर खर्च वाढला तर मग शेतकऱ्याला द्यायला पैसा राहत नाही. आणि असा शेतकरी असा एक आहे की तो कुठे पैसा मागत नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्यावर थोडा अन्याय होत गेला. परंतु हे मांजरा मांजरामध्ये जेवढे कारखाने आहेत मांजरा ग्रुपमध्ये तेवढे व्यवस्थित चालतात. भाव पण चांगला मिळतो. त्याच्यामुळं इकडं भरपूर ऊस आहे. ऊस काहीच कमी पडत नाही. आणि ह्याचं बघूनच बाकीचे कारखाने चालू झाले. प्रत्येक तालुक्याला कारखाना झाला. आता तर एवढे कारखाने आहेत, प्रत्येक तालुक्याला एक कारखाना झाल्यासारखा झालाच आहे. तर आता ही एक गोष्ट आहे की संधी हुकती किंवा कसं आयुष्य बदलतं किंवा हे, पण आपण काहीतरी म्हणजे राहिलं पाहिजे करत. तर तुम्ही मला एक वेळेस सांगितले होते की तुम्हाला एकदा फौजदाराची संधी आली होती. होय. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? काय झालं, मी तिथे परीक्षा दिली. कुठली? ॲग्रिकल्चरमध्ये PSIच्या जागा निघाल्या होत्या. तिथं मला म्हणले तुम्ही परीक्षा द्या. मग मी परीक्षा दिली. पास झालो परीक्षेत. पास झाल्यानंतर इकडं गावाकडं ते लेटर आलं आणि विद्यार्थी पास झाला. आणि कोण आहे त्याचं ते ही लागतंय त्याला सर्च रिपोर्ट पोलीसचा, ह्याच्या व्हेरिफिकेशन ते लागतंय त्याला. काय केसेस वगैरे आहेत का म्हणून. मग मला त्यावेळेस थोडी काही मागणी होतीच लोकांची, राजकीय पुढाऱ्याची. मग ती मागणी आल्यानंतर मी घरी आलो. मला म्हणलं मला एक 10,000 रुपये लागतील. मला दिलं तर मी PSI होतो. माझं मेडिकल वगैरे झाले, ते काय अडचण नाही. शरीरात पसतोय मी. फक्त दिले की तर मग PSI साठी तुम्हाला 10,000 रुपये भरायचे होते. एक्झाम झालेली, मेडिकल झालेलं, सगळं झालेलं. परंतु रिटर्न टेस्ट झाली, मौखिक होती, तोंडी परीक्षा होती. मग घरी आलो. घरी म्हणलं असं मला 10,000 रुपये लागणार आहेत. म्हणजे इथं अवघड झालं, दुष्काळ आहे. आणि 73चा दुष्काळ होता, 72-73चा. मग आता काय करावं, पैसे तर कुठं नाहीत. मग कोण शेती सगळेच रोजान चालले होते रोजगार हमीच्या कामावर. मग त्यावेळेस कोण पैसे देते. मग मी म्हणलो माझ्या हिशाला जी जमीन आहे ती जमीन विका, पण मला कोणी तर दिलं तर बरं राहणार आहे, माझं आयुष्य बनतंय. मग त्यावेळेस म्हणले बघू म्हणून एका दोघाला विचारले असतील आमचे वडील भाऊ. पण त्यावेळेस मला पैशाची व्यवस्था झाली नाही. फक्त ते पैशामुळे आपली संधी गेली. प्रकृतीच्या सगळ्यात बसत होतो. पण ते आज काय तिची खंत आहे. काय दुःख नाही मला. मुलं होय ते सगळे चांगले निघाले, त्यांचं शिक्षण झालं, मोठे गुत्तेदार झालेत माझे मुलं. एक दुकान आहे, एक शेती बघतोय. त्याच्यामुळे मला त्याचा काही खंत वाटत नाही. ते जे फौजदार म्हणून जे कमी करणार होतो ती एक मला त्यावेळेस असं आज वाटतंय, मी जर फौजदार झाला असतो तर एवढी प्रगती माझी मुलं करू शकले नसते. कारण मी व्यसनाच्या अधीन गेला असतो. माझे मुलं व्यसनी झाले असते.
तात्या मला आता आज बोगस पैसा मिळाला असता आज त्याच्यामुळं आता तुम्ही शेवटला जो आपला सार आहे त्याच्यासाठीच आले, त्याच ठिकाणी आले. तर आता तुमच्याकडून काय संदेश आहे विद्यार्थ्यांना? खतीचा उद्देश आहे की आपल्या मातीतला, आपल्या गावात, आपल्या ठिकाणातून, आपल्या परिस्थितीतून, कठीण काळातून इथपर्यंतची प्रगती जर करू शकतात तर आज तर परिस्थिती खूप चांगली. तर तुम्ही उत्तम उदाहरण आहेत त्यासाठी, म्हणून आजची मुलाखत आहे. किंवा नवीन पिढीला नवीन पिढीला असं सांगतो, तुम्ही सर्वात महत्त्वाचं शिक्षण घ्या, कष्ट करा आणि तुमच्या स्वतःच्या पायावर उभा राहा. आईवडिलाची अपेक्षा अजिबात धरू नका. आईवडील, कुणाच्याही आईवडिलाला तुम्हाला शिकवावं असं वाटणार नाही. प्रत्येकाला वाटतं माझा मुलगा शिकलाच पाहिजे, परंतु त्यांच्या काही अनंत अडचणी असतात. त्याला झुगारून आपण आपल्या पायावर उभा राहून शिक्षण केलं तर तुम्हाला 100% यश येणार आहे. म्हणजे प्रामाणिक राहा, प्रयत्न करा, कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. सध्याचा काळ कष्टाचा आहे. कष्ट करा, आपल्याला यश हे 100% येणार आहे. म्हणजे आयुष्यात शॉर्टकट कशालाच नाही. नाही. आणि जर तुम्ही कारण देताय काही, तर ते कारण फक्त तुम्ही देताय. तर असं कारण असू शकत नाही की त्यामुळं काही होणार नाही. त्याच्यातून मार्ग तुम्हालाच काढायचा. काढायचं. धन्यवाद तात्या.